सूरज निकला मिटा अंधेरा, देखो बच्चों हुआ सवेरा, आया मीठी हवा का फेरा, चिड़िया ने फिर छोड़ा बसेरा। जागो बच्चों अब मत सो, इतना सुंदर समय न खो। सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे व माझ्या बालमित्र मैत्रिणी, तुम्हा सर्वांना आज बालदिनाबद्दल 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी तो तुम्ही शांततेने ऐकाल अशी मी आशा बाळगतो। तसेच तुम्हा सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी भाविक इयत्ता 4थी सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेळे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते। कुठे आलो समजदारीच्या दुनियेत, यापेक्षा तर ती भोळे बालपण सुंदर होते, यापेक्षा तर ती भोळे बालपण सुंदर होते। कवितेच्या या सुंदर ओळी बालपणाचे महत्त्व सांगतात। प्रत्येकाच्या आयुष्याचा एक सुवर्णकाळ म्हणजेच त्याचे बालपण। हे बालपण सर्वांना आवडणारे बालपण जगणे आणि जपणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व समाजात जागरूकता वाढवण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो। 14 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस होय। पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांच्यात रमायचे। त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे। पंडित जवाहरलाल नेहरूंना पंडित जवाहरलाल नेहरूंना बालकांच्या विषयी विशेष प्रेम होते। आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहे हे त्यांचे स्पष्ट मत होते। म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो। बालावस्थेचा काळ हा संस्काराचा काळ असतो। मातीच्या गोळ्याप्रमाणे असणाऱ्या लहान मुलांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर ते भविष्यात देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील। या विचाराने पंडित जवाहरलाल नेहरूंनी बालकांसाठी विविध योजना तयार केल्या। बालावस्थेचा काळ बालदिनामुळे भारतात विविध कार्यक्रम साजरे केले जातात। विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केले जातात। विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व अभिव्यक्तीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। सरकारमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। बालदिन हा 1 दिवसापुरता मर्यादित न राहता तो वर्षभर साजरा करण्यात यावा। बालकांचे हक्क आणि त्यांच्या आवडीनिवडी जोपासण्यात याव्या। जाता जाता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। एकदा पंडितजी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते। त्यांना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी खूप गर्दी केली होती। काही नागरिक तर सायकलीवर उभे राहूनही त्यांना बघत होते। जागा भेटेल तेथून प्रत्येकजण पंडित जवाहरलाल नेहरूंना बघत होते। पुढे गेल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी हवेत उडणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांनी पंडितजींचे लक्ष वेधले। त्यांनी गाडी थांबवायला लावली। ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुगेवाल्याकडे गेले। त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले। नेहरूजींनी खरेदी केलेले सगळे फुगे तेथील उपस्थित सर्व बालकांना वाटून दिले। असे होते पंडित जवाहरलाल नेहरूंचे बालप्रेम। मुले प्रेमाने त्यांना चाचा नेहरू असे देखील म्हणत। परत एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझ्या भाषणात 2 शब्द इथेच थांबवितो। जय हिंद, जय भारत, बोला भारत माता की जय।